पण GTA बघितलं ना आता ब्रेकच्या अगोदर. आता पुढची सर्व्हिस आहे सर्व्हिसेस. लीगल सर्व्हिस असते. तर लीगल सर्व्हिस कशाला म्हणतात? लीगल सर्व्हिस मीन्स एनी सर्व्हिस प्रोव्हाइडेड इन रिलेशन टू ॲडवाईस. एखादा कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, कन्सल्ट करायचं आहे, कन्सल्टन्सी और असिस्टन्स त्या मदत पाहिजे इन एनी ब्रँच ऑफ लॉ इन एनी मॅनर अँड इन्क्लूड्स रिप्रेझेंटेशनल सर्व्हिस बिफोर एनी कोर्ट, ट्रिब्युनल किंवा ऑथॉरिटी. ओके, हे नोटीस आले तर मग कोर्टामध्ये बाजू मांडायची किंवा ट्रिब्युनल ऑथॉरिटीमध्ये अशा प्रकारे बाजू मांडणं किंवा ॲडवाईस घेणं, कन्सल्टन्सी घेणं कुठल्याही कायद्यानुसार, कुठल्याही कायद्यासाठी असिस्टन्स इन एनी ब्रँच ऑफ लॉ इन एनी मॅनर, कुठल्याही पद्धतीने ही लीगल सर्व्हिसमध्ये येतं. आता अशी लीगल सर्व्हिस एखाद्या बिझनेस एंटिटीने घेतली म्हणजे रिसिपेंट कोण झाला? बिझनेस एंटिटी. आणि लीगल ॲडवाईस कोणाकडनं घेतला? सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अन इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट including a senior advocate or firm of advocate by way of legal services directly or indirectly. सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे? इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट इन्क्लुडिंग सिनियर ॲडव्होकेट और फर्म ऑफ ॲडव्होकेट. ॲडव्होकेटची जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर मग फॉरवर्ड चार्ज लागेल, रिव्हर्स चार्ज लागू होत नाही. ॲडव्होकेट कुठल्या प्रकारचे? इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट, सिनियर ॲडव्होकेट आणि पार्टनरशिप फर्म असेल ॲडव्होकेटची, फर्म ऑफ ॲडव्होकेट. यांच्याकडनं लीगल सर्व्हिस कोणी घेतली? बिझनेस एंटिटीनी लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. आता जर का रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरायचा असेल तर सेक्शन 24 सबसेक्शन 3 एंट्री आहे. इलेक्शन कंपल्सरी घ्यायला लागेल, त्याला रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स पे करायचा. ॲक्टमध्ये पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. बरोबर आहे. इथे मार्केटमध्ये एक टेलरचं दुकान आहे त्या बिल्डिंगमध्ये आणि त्या बिल्डिंगचा जो त्याचा ओनर आहे, कारण जी जुनी प्रॉपर्टी आहे ती, तर तो ॲक्च्युली टेलरच ओनर झाला, पण त्याचा आणि त्या मालकाचा कोर्ट केस चालू होती. आता याच्यामध्ये तो जो व्यापारी आहे, टेलर आहे, छोटा म्हणजे ॲक्च्युली दुकान आहे, पडिंग बिल्डिंग आहे. त्यांनी लिगल ॲडवाईस घेतला आणि जर वकिलाला तिकडे ॲडव्होकेटला 10,000 पे केले. चालू आहे ती केस. आतनामधनं ते जे काय पैसे मागतात, फीज मागतात, ते पे करतात. बाकी तो टेलरचा बिझनेस काय फार मोठा नाही आहे. त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर आज तो महिन्याला काय म्हटलं 10, 12, 15 हजार रुपये कमवत असेल, फार ते कमवत नसेल. मग रजिस्ट्रेशन त्याला घ्यायला लागेल आणि जी पे करायला लागेल ना, कारण की सेक्शन 24 सेक्शन 3 सांगतो की RCMमध्ये तुम्हाला लिगल सर्व्हिस घेतली टॅक्स पे करायचा. मग असे छोटे मोठे रंधले गांधलेले व्यापारी आहेत, ते रजिस्ट्रेशन घेऊन RCMमध्ये टॅक्स पे करू शकतील का? कॉम्प्रोमाइज करू शकतील का? त्यांना करावं तर लागेलच ना. मग अशा लोकांना रिलीफ देण्याकरता लीगल सर्व्हिस जी आहे, एक्झम्पशन नोटिफिकेशन आहे, त्यामध्ये एंट्री नंबर 45 एक्झम्पशन. त्यात हे सांगितलं आहे सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट और अन इंडिव्हिज्युअल ॲज अन ॲडव्होकेट अदर दॅन सिनियर ॲडव्होकेट. सिनियर ॲडव्होकेटचा विषय खाली घेतला आहे. सिनियर ॲडव्होकेट बाय वे ऑफ लीगल सर्व्हिस. लीगल सर्व्हिस कोणी दिली? पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट और अन इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट. आणि कोणाला दिली? एक अन ॲडव्होकेट और पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट प्रोव्हाइडिंग लीगल सर्व्हिस किंवा एनी पर्सन अदर दॅन अ बिझनेस एंटिटी. म्हणजे एखादा व्यक्ती त्याच्या वैयक्तिक कामाकरता लीगल ॲडवाईस घ्यायला गेला, किंवा अ बिझनेस एंटिटी विथ अन ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू सच अमाऊंट इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर ॲज मेक्स इट इलिजिबल फॉर एक्झम्पशन फ्रॉम रजिस्ट्रेशन अंडर द CGST ॲक्ट. आता यानुसार काय, जोपर्यंत त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख, 20 लाख, 40 लाख पर्यंत एक्सिड होत नाही,
लायसन्स घेण्याची गरज नाही आहे. अशा व्यक्तीला जर त्यांनी लीगल सर्व्हिस घेतली तर त्याच्यासाठी एक्झम्पशन आहे. त्याच्याकरता काय एक्झम्पशन आहे. RCM मध्ये टॅक्स द्यायला लागेल असं सांगितलं गेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला हे बघायचं आहे की ही सर्व्हिस एक्झाम केली आहे का. जर एक्झाम केली तर RCM ॲप्लिकेबल होणार नाही. एक लीगल सर्व्हिस आहे, दुसरी आर्बिट्रेट ट्रिब्युनल असतो. सर्व्हिसेस सप्लाइड बाय अन आर्बिट्रेट ट्रिब्युनल टू अ बिझनेस एंटिटी. सर्व्हिस कोणाची घेतली, आर्बिट्रेट ट्रिब्युनलची, आणि बिझनेस एंटिटीनी टॅक्स पे करायचं. जसं कोर्ट असतं ना तसा हा लवाद असतो. समजा तुम्हाला असं बघतो आपण की एक गावामध्ये पंचायत असते, कोर्टात जायचं नाही, आपले तंटे आपण सोडू. तर व्यापारी इंडस्ट्री आहे, त्यांनी सांगितलं की आपण एक आर्बिट्रेट ट्रिब्युनल नेमू. काय असे ॲडव्होकेट एक्सपर्ट आहे, त्यांची एक कमिटी नेमू आणि आपले मॅटर त्याच्यासमोर नाही जेव्हा हे दोन व्यापाऱ्यांमधला जो काय डिस्प्यूट आहे त्यात तुम्ही काय ॲडवाईस कराल, तर ते बोलतील ते मान्य करायचं. त्यांना फीस पे करणार कोण, तो बिझनेस एंटिटी. असं आर्बिट्रेट ट्रिब्युनल जे असेल त्यांना जर काय बिझनेस पेमेंट केलं तर त्याच्यावर GST भरण्याची जबाबदारी, सर्व्हिस त्यांनी घेतली ना ती पेमेंट. जेव्हा मी पेमेंट करतो तेव्हा मी सर्व्हिस देतो, आणि तुम्ही मला पेमेंट केलं, सर्व्हिस देणारा मी आहे ना, सर्व्हिस प्रोव्हायडर मी आहे. पण जर का सर्व्हिस घेतली आहे बिझनेस एंटिटीनी आर्बिट्रेट ट्रिब्युनलची, तर GST पे करून जाणार बिझनेस एंटिटी. आता हे लीगल सर्व्हिस आणि आर्बिट्रेट ट्रिब्युनलची सर्व्हिस याच्याविषयी एक्झम्पशन आहे. याच्याविषयी हे एक्झम्पशन आहे. आलं लक्षात की पार्टनरशिप फर्म 45 नंबरची एंट्री आहे, म्हणून मी तीच दाखवली. पार्टनरशिप फर्म असो किंवा सिनियर ॲडव्होकेट असो, जोपर्यंत त्या बिझनेस एंटिटीचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाख आणि 4 स्टेटमध्ये 10 लाख एक्सिड होत नाही, तोपर्यंत त्यांना लायसन्स घेण्याची गरज नाही आहे. अशाने लीगल सर्व्हिस घेतली तर त्या लीगल सर्व्हिसवरती रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स देण्याची गरज नाही, एक्झम्पशन आहे. आलं लक्षात. म्हणजे इथे बॅलन्स राखण्याकरता अशी प्रोव्हिजन करायला लागते की जे मोठी इंडस्ट्री आहेत, मोठे बिझनेस आहेत, त्यांनी लीगल सर्व्हिस घेतली ते RCM मध्ये टॅक्स देतील. पण जे अनरजिस्टर्ड बिझनेस एंटिटी असतील त्यांना इथे टॅक्स लागू होतो RCM मध्ये, म्हणून तेवढाच कारणाकरता फक्त लायसन्स घेण्याची गरज नाही, त्यांना एक्झाम केले. सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय वे ऑफ स्पॉन्सरशिप. स्पॉन्सरशिप म्हणजे काय असतं, एक असं ॲडव्हर्टाइजमेंट आणि दुसरं असं स्पॉन्सरशिप. आपण एखादा कार्यक्रम बघतो तर आपल्याला मध्ये ॲडव्हर्टाईज दिसतात आणि त्या कार्यक्रमात सांगतात की या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आहेत हे कोण असतील, मग त्यांची पण आपण नाव तिथे बघतोच ना. स्पॉन्सर्स आणि ॲडव्हर्टायझर्स यात काय फरक आहे. ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिस जर का एखाद्या TV चॅनलने दिली तर ते म्हणतात ॲडव्हर्टायझिंगचे आमचे एक काही सेकंदाचे काही जाहिरात दाखवतात तर 2 लाख रुपये, तर 2 लाख प्लस GST ते कलेक्ट करतात. कळलं. जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट द्याल तर त्याची किंमत जर 2 लाख आहे तर चॅनल तुम्हाला सांगेल की 2 लाखावर तुम्ही 18% GST 36,000 द्या, 2,36,000चा तुम्हाला इनवॉइस मिळेल. पण ते जर स्पॉन्सर्ड असेल तर स्पॉन्सर एक झी सिनेमाचा एक इव्हेंट आहे, तो स्पॉन्सर काय करतो, स्पॉन्सर करतो आणि त्याचे 50 लाख रुपये चार्जेस आहेत. आता झी सिनेमा त्यांना सांगेल की तुम्ही आम्हाला स्पॉन्सरशिप तुम्हाला पाहिजे तर 50 लाख द्यायला लागते. GST कोण पे करणार, 50 लाखावर GST मागणार नाही झी सिनेमा, GST तुम्ही भरा. असं वर्ल्ड कप सारखी एखादी अशी टुर्नामेंट असते ना, त्यामध्ये कोका कोला, पेप्सी दोघांना स्पॉन्सरशिप पाहिजे असते की आम्हाला द्या स्पॉन्सरशिप. मग किती चार्जेस आहेत, 5 करोड 10 करोड हे चार्जेस तरी येणार स्पॉन्सरशिप चार्जेस. मग त्याचं नाव सगळे दिसेल शेडिंगवरती, खेळाडूंच्या कपड्यांवरती त्यांचा लोगो दिसेल, कॅपवर दिसेल, सगळे आहे ना, ते स्पॉन्सर आहेत ना. मग जर त्यांनी 10 करोड पे केले तर GST कोण पे करणार. ऑर्गनायझरनी जर GST घेतला तर तो फॉरवर्ड चार्ज झाला ना.
लक्षात घ्या. जर जी अमाऊंट आहे 10 करोड असो 50 करोड असो किती पण असो, एक अमाऊंट कशा करताय, तुम्हाला स्पॉन्सर म्हणून मान्यता देण्याकरता आहे. बरोबर आहे. जीएसटी लॉ काय म्हणतो, या 50 लाखावरती जीएसटी लागेल. जर तो ज्यांना स्पॉन्सरशिप मिळते त्यांनी सर्व्हिस घेतली ना, पेमेंट जो करतो तो सर्व्हिस रिसिव्हर आहे. लक्षात घ्या. पेमेंट कोण करतो, आपल्या केसमध्ये इथे ह्या एक्झाम्पलला राम बंधू मसाले पेमेंट करतात 50 लाख. कोणाला, हे सिनेमाला क्रिकेट टुर्नामेंट आहे, तिथे कोकाकोलानी काही करोड रुपये पे केले. बरोबर आहे. आता ज्यांनी सर्व्हिस घेतली त्यांनी पेमेंट केलं ना. सप्लायर पैसे घेतो की नाही, सप्लायर जीएसटी मागणार नाही. जर सप्लायर जीएसटी मागत नाही तर फॉरवर्ड चार्ज नाही आहे. मग रिसिपियंट जो आहे, जो रिसिपियंट आहे, एवढी अमाऊंट त्यांनी सप्लायरला दिली त्याच्यावर जीएसटी भरण्याची जबाबदारी ही त्या स्पॉन्सरशिप ज्याला मिळाले त्याची आहे. तर रिवर्स चार्ज होईल ना. तर जो रिसिपियंट ऑफ सर्व्हिस आहे तो बॉडी कॉर्पोरेट असेल, पार्टनरशिप फर्म असेल, सर्व्हिस देणारा कोणी असो, देणारा सर्व्हिस कोणी असो, जो कोणी इव्हेंट ऑर्गनायझर आहे तो आमचा इव्हेंट आहे, आम्हाला स्पॉन्सर पाहिजे, स्पॉन्सरशिप अमाऊंट सांगेल ते एवढे एवढे अमाऊंट आहे, ती अमाऊंट त्यांना द्यायची. सर्व्हिस देणारा कोणी पण, सर्व्हिस जो घेईल ना, जो सर्व्हिस घेईल, जी अमाऊंट त्यांनी स्पॉन्सर ज्यांनी पे केले ॲज अ स्पॉन्सर म्हणून, त्याच्यावरचा जीएसटी पे कोण करेल, ती बॉडी कॉर्पोरेट किंवा पार्टनरशिप. बॉडी कॉर्पोरेट शब्द येईल, त्या बॉडी कॉर्पोरेट इन्क्लूड्स प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी, वन पर्सन कंपनी, स्मॉल कंपनी, फॉरेन कंपनी एक्सेट्रा. बॉडी कॉर्पोरेट ऑल्सो इन्क्लूड्स कंपनी इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया. आलं लक्षात. सर्व्हिसेस सप्लाइड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, यूटी, लोकल अथॉरिटी टू अ बिझनेस एंटिटी एक्सक्लुडिंग. आता हे जे बिझनेस आहेत ना खालचे बघा, हे सर्व्हिसेस स्पेसिफाईड बिलो. सर्व्हिसेस बाय द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. पोस्टाच्या काही सर्व्हिस एक्झाम्प्ट आहेत, काही सर्व्हिस टॅक्सेबल आहेत. मग तिकडे पोस्ट ऑफिस जीएसटी रजिस्ट्रेशन घेतं, फॉरवर्ड चार्जमध्ये जीएसटी कलेक्ट करतं. सर्व्हिसेस इन रिलेशन टू एअरक्राफ्ट वेझल्स इनसाइड आउटसाइड ऑफ द प्रेसिडेंट ऑफ अ पोर्ट ऑर एन एअरपोर्ट. आता जर गव्हर्नमेंटचं अशा प्रकारचं जहाज किंवा विमान चालत असेल, त्यांची कंपनी असेल, विमान कंपनी असेल, जहाज कंपनी असेल, त्यात त्यांचं जीएसटीमध्ये रजिस्ट्रेशन असतं, ते फॉरवर्ड चार्जमध्ये जीएसटी कलेक्ट करतील. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आणि पॅसेंजर्स. समजा ट्रेन आहे गव्हर्नमेंटची, तर ट्रेनमध्ये काही क्लास टॅक्सेबल आहेत, काही एक्झाम्प्ट आहेत, आणि गुड्स ट्रान्सपोर्ट जर ट्रेननी होतं तर ते फॉरवर्ड चार्जमध्ये जीएसटी घेतात. नंबर आहे तिकडे. हे ॲक्च्युली गव्हर्नमेंटचे काही असे बिझनेस आहेत ज्यामध्ये टॅक्सेबल सप्लाय होत असल्यामुळे गव्हर्नमेंटचं जीएसटीमधलं रजिस्ट्रेशन असतं त्या डिपार्टमेंटचं. पोस्ट डिपार्टमेंट आहे, रेल्वे आहे, आणखीन एअरक्राफ्ट किंवा वेझल सर्व्हिस असेल, याच्यामध्ये फॉरवर्ड चार्जमध्ये जीएसटी येतो. तसं समजा एक पोस्ट ऑफिस आहे, त्यांची एक जागा आहे, ती त्यांच्या वापरात नाही, त्यांना भाड्याने द्यायची आहे, तर ती भाड्याने दिली. रेंटिंग ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी, यात ते फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स घेऊ शकतात. आलं लक्षात. त्यामुळे ह्या सर्व्हिसेस सोडून जर गव्हर्नमेंटनी, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, यूटी किंवा लोकल अथॉरिटीनी, एखादी महानगरपालिका आहे, त्यांच्या ताब्यात एखादी जमीन आहे, त्यांना कोणाला म्हणून भाड्याने द्यायचे, कोणाला देऊ शकतं. टॅक्स कोणी भरत त्याच्यावरती, त्याच्यावर टॅक्स द्यायचा एनी बिझनेस एंटिटी लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. ओके. सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, यूटी, लोकल अथॉरिटी, आणि एनी बिझनेस एंटिटी रिसिपियंट ऑफ सर्व्हिस. त्यांना एखादी जागा दिली, त्या जागेचं मंथली भाडं 2 लाख रुपये, ते 2 लाख ते गव्हर्नमेंटला पे करतील, आणि या 2 लाखावरचा जीएसटी जो जमा करायचा आहे तो रिसिपियंटनी गव्हर्नमेंटकडे जमा करायचा. आता ह्याच एंट्रीमध्ये अमेंडमेंट करून 5A आलं. 5A मध्ये असं आलं की सर्व्हिसेस सप्लाइड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, यूटी, लोकल अथॉरिटी बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी. रेंटिंग ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, यूटी किंवा लोकल अथॉरिटीनी रेंटिंग केलं इमूव्हेबल प्रॉपर्टीचं, म्हणजे लँड असो किंवा बिल्डिंग असो,
ही भाड्याने दिलेली आहे. तर जो GST मध्ये रजिस्टर पर्सन असेल तो GST पे करेल. समजा पोस्ट ऑफिस रजिस्टर आहे तर पोस्ट ऑफिस फॉरवर्ड चार्जमध्ये GST कलेक्ट करू शकतो. पहिले काय होतं की हे एक्सेप्टमध्ये आहे ना वरती इकडे, हे एक्सेप्टमध्ये आता समजा किती महानगरपालिका आहे, त्यांनी त्यांची जागा भाड्याने दिली बिझनेस एंटिटीला, त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जो आहे हा टॅक्सवर टर्नओव्हर झाला की नाही, 20 लाखाच्या वरती गेला तर रजिस्ट्रेशन त्यांना घ्यायला लागेल आणि फॉरवर्ड चार्जमध्ये GST कलेक्ट करायला लागेल. कारण रेंटवरती रिव्हर्स चार्जमध्ये GST नाही आहे. आलं लक्षात? म्हणजे गव्हर्नमेंटचं असं डिपार्टमेंट आहे, त्यांना ते टॅक्सेबल सप्लाय करत नसतील रजिस्ट्रेशन घेणार नाहीत ते. महानगरपालिका कुठला टॅक्सेबल सप्लाय करत नाही. महानगरपालिकेने त्यांची जागा जर का बिझनेस एंटिटीला भाड्याने दिली असेल तर रजिस्ट्रेशन घेतल्याशिवाय गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार नाही ना, रिव्हर्स चार्ज नाही आहे. हे लक्षात घ्या. खाली शॉप आहे ना, त्या शॉपचं 2 लाख रुपये भाडं आहे महिन्याला, बरोबर आहे. तर जो शॉप ओनर आहे त्यांनी जसं 10 महिन्याचं भाडं घेतलं 20 लाख झाले, 11 महिन्यात तो इलिजिबल झाला रजिस्ट्रेशन घेण्याकरता, लायबल झाला, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. हे ॲप्लिकेबल आहे ना हा कायदा. 22(1) सगळ्यांवरती ॲप्लिकेबल आहे. म्हणून ती अमेंडमेंट करण्यात आली आणि अमेंडमेंट करून हे दिलं की जर का जागा भाड्याने द्यायची आहे समजा गव्हर्नमेंटला, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT किंवा लोकल अथॉरिटीला, त्यांनी अशा व्यक्तीला भाड्याने दिली तो GST रजिस्टर पर्सन असेल तर मग ह्यांना रजिस्ट्रेशन घ्यायलाच लागणार नाही ना, तो भरेल GST. तू रजिस्टर आहेस ना, GST तू तुझा भर. बाकी इथे गव्हर्नमेंटचे अशा ॲक्टिव्हिटीज आहेत पोस्ट ऑफिसच्या, एअरक्राफ्ट, वेझल, आणखीन गुड्स ट्रान्सपोर्ट, गुड्स किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करतं. म्हणजे गव्हर्नमेंटची रोड ट्रान्सपोर्ट असो, रेल्वे असो, ज्यामध्ये त्यांना जर का टॅक्स कलेक्ट करायचा आहे आणि कायमस्वरूपी तो बिझनेसच ॲक्च्युली आहे, ॲज अ बिझनेस एंटिटी, म्हणजे पब्लिक सर्व्हिस आहे पण तो बिझनेस पण झालाच की नाही. मग त्यात काही GST कलेक्ट करण्याकरता GST नंबर घेणार आहेत आणि ते रेग्युलर कंप्लायन्सेस करू शकतात. पण फक्त रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी केली आणि तेवढंच करण्याकरता कंप्लायन्सेस करत राहण्याची गरज पडू नये म्हणून मग रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टीचं जे GST कलेक्ट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कोणावर टाकली, एनी पर्सन. म्हणून ते 5A अमेंड करून घेण्यात आलं. कळलं? AA सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू रजिस्टर पर्सन. ही अमेंडमेंट झाली 18/7/2022 पासून. एनी रजिस्टर पर्सन घर भाड्याने घेतलं ना, घर जर भाड्याने घेतलं त्याच्यावरती ॲक्च्युली सप्लाय का पहिली गोष्ट, हा सप्लाय आहे. हा जर सप्लाय आहे, एखाद्याने आपलं रेसिडेन्शियल ड्वेलिंग भाड्याने दिलं त्याच्यावरती मग सप्लाय GST आपल्याला होईल ना. हे जे एक्झम्पशन आहे सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग फॉर यूज ॲज रेसिडन्स. मी वापरतो कशाकरता, मी राहण्याकरता वापरतो. रेंटिंग झालेलं आहे रेसिडेन्शियल ड्वेलिंगचं आणि मी वापरतोय राहण्यासाठी, तर याच्यावरती GST ॲप्लिकेबल होणार नाही कारण तो एक्झाम केला आहे. कळलं? आता जर का एका माणसाची 4-5 फ्लॅट आहेत आणि 4-5 फ्लॅट मिळून जर त्याला भाडं जे येतं जे काय ते जर का 2 लाख असेल तर त्याची राहण्याची गरज जे काय आहे त्याचं 2 लाख कलेक्ट करतो. 10 महिने होतील, 20 लाख एक्सीड झाले. हे लक्षात घ्या. पेशंट त्याला घ्यायला लागेल पण तशी गरज नाही पडणार कारण काय केलं आहे, त्याला एक्झाम केलं आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग फॉर यूज ॲज रेसिडन्स ते एक्झाम्प्ट आहे. आता याच्यामध्ये जशी ती 18 जुलैला अमेंडमेंट झाली त्यामध्ये हे खाली टाकलं, एक्सेप्ट वेअर द रेसिडेन्शियल ड्वेलिंग इज रेंटेड टू रजिस्टर पर्सन. जर रजिस्टर पर्सनला जर का ते भाड्यावर दिलं तर हे एक्झम्पशन असणार नाही. ओके.
आणि खाली एक एक्सप्लेनेशन पण आहे. एक्सप्लेनेशन काय सांगतं की फॉर द पर्पज ऑफ एक्झाम्पशन अंडर दिस एंट्री शॅल कवर सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू रजिस्टर्ड पर्सन वेअर the registered person is proprietor of a proprietary concern and rents the residential dwelling in his personal capacity to use as his own residence, and such renting is on his own account and not that of the proprietorship concern are exempt. हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, राहण्याची जागा राहण्याकरता वापरत असेल तर त्याला एक्झम्पशन हे सुरुवातीपासूनच आहे. हा लॉ ॲप्लिकेबल झाल्यापासूनच आहे. 18 जुलै 2022ला गव्हर्नमेंटने काय चेंज केलं याच्यामध्ये, जर एखादा व्यक्ती प्रोप्रायटर आहे, तो जीएसटीमध्ये रजिस्टर्ड पर्सन आहे, पण तो प्रोप्रायटर आहे आणि तो स्वतःच्या राहण्याकरता जर का वापरत असेल रेसिडेन्शियल ड्वेलिंग, तो बिझनेसच्या, आता कसं होतं, जेव्हा एक एक्सपेन्स आहे एखाद्या व्यक्तीचा आणि तो बिझनेसचा आहे, तेव्हा तो रेकॉर्ड करतो बिझनेस एक्सपेन्सेस. तो जो इंडिव्हिज्युअल आहे, प्रोप्रायटर पर्सन आहे, प्रॉपर्टी पर्सन आहे, त्यांनी एक घर भाड्याने घेतलं आहे आणि तो त्याचा वैयक्तिक खर्च आहे. त्याला राहण्याकरता, त्या फॅमिलीला राहण्याकरता त्यांनी जागा भाड्याने घेतलेली आहे. तो त्याच्या बिझनेसचा खर्च नाही आहे. सच रेंटिंग इज ऑन ओन अकाउंट अँड नॉट दॅट ऑफ द प्रोप्रायटरशिप कन्सर्न. तो बिझनेसचा खर्च नाही आहे. इंडिव्हिज्युअल आहे, तो जागा वापरतो स्वतःच्या फॅमिली करता, स्वतः करता, आणि तो बिझनेसचा खर्च म्हणून दाखवत नाही, तर मग त्याचं भाडं जे आहे ते एक्झम्प्ट आहे. राहण्याचं घर राहण्याकरता वापरताय, जे भाडं असेल त्यावर जीएसटी लागणार नाही, एक्झम्पशन आहे. एवढं क्लिअर झालं का? RCA काय केलं त्यांनी, सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू अ रजिस्टर्ड पर्सन. कोणाचंही घर असो, जर रजिस्टर्ड पर्सननी भाड्याने घेतलं, आता ते भाड्याने का घेत असतील, थोडा विचार करा, ते भाड्याने का घेतील. एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये 75 माणसं कामाला आहेत, त्यांना ठेवणार कुठे? ती माणसं काय लोकल नाही आहेत, ते कुठना वेगवेगळ्या राज्यांमधनं आलेत, मुंबईमध्ये, आणि त्या हॉटेलमध्ये ते काम करतात. आणि हॉटेल मालकाची जबाबदारी की ह्यांना कुठेतरी राहायला जागा देणं. मग अशा एका बिल्डिंगमध्ये ते हॉटेल मालक काय करतात, त्या सगळ्या लोकांना, 7-8 जणांना एका ग्रुपमध्ये, एका फ्लॅटमध्ये राहायचे. हे त्यांनी 30-40 फ्लॅट घेतले. आता जो नोकरांचा एक पगार आहे, तसं जे त्यांचा हे राहण्याचा जो खर्च आहे तो कोण उचलतो? हॉटेल उचलतो. हॉटेल हा खर्च जो आहे हा आपला बिझनेसचा एक्सपेन्स म्हणून दाखवेल की नाही दाखवेल? दाखवेल ना. म्हणजे हे होऊन अकाउंट नाही आहे. राहण्याची जागा जी आहे ती कोणी घेतली? रजिस्टर्ड पर्सनने घेतली. रजिस्टर्ड पर्सनने जागा भाड्याने घेतली, कोणाकडनं पण घेऊ. तुम्ही एक घर घेतलं, तुम्हाला वाटलं हे घर भाड्याने देऊ, हॉटेल मला झाला तुमचं घर भाड्याने द्यायचं आहे का? तुम्ही म्हणाल ठीक आहे द्या. किती भाडं? 10,000 भाडं. जीएसटी करून जाणार 10,000वरती. हे एक्झाम नाही आहे, कारण त्यांनी बिझनेसच्या अकाउंटला घेतलं आहे हे रेंट म्हणून. त्यावेळेस त्याच्यावरती जीएसटी ॲप्लिकेबल होईल. आता ही तरतूद लोकांना समजली नाही, त्यामुळे काय झालं, यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ आले की आता गव्हर्नमेंटची हाव वाढली आहे टॅक्स कलेक्ट करण्याची, आता घर भाड्यावरती पण लागणार जीएसटी, जो एक्झाम्प्ट होता. बघा की आपण भाड्याने राहतोय, स्वतःचं घर नाही आहे आणि गव्हर्नमेंटला त्याच्याकडनं त्या भाड्यावर जीएसटी पाहिजे, असे व्हिडिओ लोकांनी टाकले. हा चुकीचा प्रचार होता. ही जी तरतूद आहे ही कोणावरती आहे? तर जे अशा बिझनेस एंटिटी आहेत ते त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसांकरता घरं भाड्याने घेतात. एखादी मोठी कंपनी आहे, तर ती कंपनी, जसं HOC कॉलनी होती पहिले, बरोबर आहे ना, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या अशा कॉलनी बनवतात. JNPT आहे की आमच्याकडे तुम्ही आमच्या फॅक्टरीत कामाला या आणि तुम्हाला राहण्याची व्यवस्था आम्ही करू. बरोबर आहे. ONGC कॉलनी आहे. तसं एखादी कंपनी समजा आली आणि एक माणूस आला की मला तुमच्याकडे जॉब पाहिजे, राहणार कुठे? तर कंपनी काय म्हणते, तुझी राहण्याची व्यवस्था आम्ही करू, तुला आम्ही राहायला रेंट, तू फ्लॅट बघ, तुला आम्ही रेंट देऊ. इथे काय झालं, ओन अकाउंट कंपनी आहे, प्रॉपर्टी कन्सर्न नाही आहे. प्रॉपर्टी कन्सर्न असेल, एखादा व्यक्ती प्रॉपर्टी कन्सर्न आहे, तो स्वतः करता घर भाड्याने घेतोय, बिझनेसमध्ये खर्च दाखवत नाही, तर एक्झम्पशन आहे. पण कंपनी स्वतः करता घर घेईल का? पार्टनरशिप फर्म आहे,
स्वतःच आपला घर घेईल का? म्हणजे तुम्ही बिझनेसच्या अकाउंटला घ्या ना घर, बरोबर आहे ना? पार्टनरशिप फर्मचं घर कसं असेल? ओन अकाउंट. ओन अकाउंट आहे ना, ते पार्टनरशिप फर्म हा बिझनेसचाच अकाउंट आहे. प्रॉपर्टी कन्सर्न आहे, तो बिझनेस पण करतो आणि त्याचं ओन अकाउंट पण आहे. 18 जुलैपासून काय झालं? कमर्शियल प्रॉपर्टीवरती पहिल्यापासूनच काय आहे? फॉरवर्ड चार्जमध्ये जीएसटी आहे. ओके, कमर्शियल प्रॉपर्टीवरती. कमर्शियल प्रॉपर्टीवरती जीएसटी कशा प्रकारे घेतला जातो? जर लँडवर रजिस्टर असेल तर जीएसटी घेईल 18%. थ्रेशोल्ड लिमिट त्याचा एक्सीड झाला तर जीएसटी घेईल ना, अदरवाईज जीएसटी घेणार नाही. नो जीएसटी. वेदर टेनंट इज रजिस्टर इन जीएसटी, कमर्शियल प्रॉपर्टी आहे. आता फॉरवर्ड चार्जेस आहे, ते शॉप भाड्याने ज्यांनी घेतलेले आहे तो जीएसटी भरणारच नाही, कारण फॉरवर्ड चार्ज आहे. मालक जेव्हा 20 लाखाहून जास्त भाडं घेईल, रेशन घेईल, आणि ज्याला भाड्याने दिलं त्याकडनं जीएसटी कलेक्ट करेल. कमर्शियल प्रॉपर्टीवरती या प्रकारे. आता रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, वेदर लँडलॉर्ड इज रजिस्टर इन जीएसटी, लँडलॉर्डचा काही संबंध नाही इकडे, फॉरवर्ड चार्ज नाहीच आहे. रेसिडेन्शियल प्रॉपर्टीला एक्झम्पशन आहे. इज इफ टेनंट इज रजिस्टर इन जीएसटी, येस, आणि तो रजिस्टर्ड पर्सन आहे. जर तो ओन अकाउंटला वापरत असेल तर जीएसटी ॲप्लिकेबल नाही. बिझनेसच्या अकाउंटला खरं दाखवत असेल टेनंट तर रजिस्ट्रेशन घेईल. बिझनेस जर का प्रॉपर्टी आहे, ओन अकाउंटला वापरतो, मी बघितलं तुम्ही दाखवलं एक्झम्पशन, हे एक्झम्पशन आहे. त्यामुळे पहिले एवढंच होतं, नंतर हे पुढे अमेंडमेंट करून टाकलं त्यांनी. ओके. Services by way of renting a residential dwelling for use as residence where the residential dwelling is rented to registered person is liable to GST under reverse charge. केव्हा तो ओन अकाउंटला वापरेल तेव्हा एक्झम्पशन आहे, बिझनेसच्या अकाउंटला वापरेल तेव्हा रिव्हर्स चार्ज. क्लिअर झालं की नाही झालं? तर तुम्हाला मी सांगितलं 9(4) आला कोणाकरता? बिल्डर प्रमोटर करता, बिल्डर प्रमोटर करता. तसंच त्याच वेळेस 1 एप्रिल 2019 पासनं हे 5B, 5B आणि 5C हे आले, हे पण अमेंड होऊन आले. हे 1/4 बिल्डर आणि प्रमोटरचा लॉ चेंज झाला, त्याचाच भाग आहे हा पण 9(4) आणि हे पण. डेव्हलपमेंट राईट, एखादी जमीन आहे, समजा तुमची जमीन असेल, पडीक जमीन आहे, इकडे शेती वगैरे होत नाही अशी जमीन आहे. आता कसं झालं की शहर वाढत चाललं आणि मग सगळ्या जमिनीवरती कन्स्ट्रक्शन व्हायला लागलं. आता जो लँडलॉर्ड आहे त्याने त्याच्याकडे बिल्डर गेला की तुमची ही जमीन आहे, इथे मला बिल्डिंग बांधायची. ही काही जमीन विकत घेऊ शकत नाही तुमची. ह्या तुमच्या जमिनीवरती 100 फ्लॅट होऊ शकतात. 50 फ्लॅट तुम्हाला देतो, 50 मी घेतो, ठीक आहे. किंवा तुम्ही 40 फ्लॅट घ्या, 10 तुम्हाला मी 10 करोड देतो. 60 फ्लॅट मी घेईन, 40 फ्लॅट तुम्हाला प्लस तुम्हाला 10 करोड देतो. अशा प्रकारचं ॲग्रीमेंट होतं की नाही होतं? सर्व्हिसेस सप्लाइड बाय एनी पर्सन बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट. आता डेव्हलपमेंट राईट दिले की ही जमीन आहे, ही डेव्हलप करायची राईट तुम्हाला देतो, आणि त्याचं कन्सिडरेशन काय? तर जे बांधकाम होईल त्यात अर्ध मला द्यायचं, असं लँड ओनर सांगतो. अशा केसमध्ये म्हणजे लँड ओनर इथे काय करतो? सप्लाय देतो. पेमेंट कोण करतो? प्रमोटर ना. लक्षात घ्या, तुम्हाला कन्फ्युजन झालं एवढं लक्षात ठेवा की एक व्यक्ती दुसऱ्याला पेमेंट करतो किंवा कन्सिडरेशन देतो. का देईल? कोण कोणाला पैसे किंवा कन्सिडरेशन का देईल? त्याला त्याबद्दल काहीतरी मिळालं आहे ना. मग प्रमोटरला मिळालं आहे डेव्हलपमेंट राईट. प्रमोटर ज्या कॉस्टचे डेव्हलपमेंट राईट आहेत त्याच्यावरती जीएसटी भरण्याची जबाबदारी प्रमोटरची. आलं लक्षात? दुसरं असतं फ्लोअर पेस इंडेक्स, FSI. ओके. आता इथे 7 मधली बिल्डिंग होऊ शकते, पण एका माणसाने या जागेमध्ये त्याला बिल्डिंग बांधायची नाही, त्याला टॅक्स बंगला बनवायचा.
आणि त्याने जे काही कन्स्ट्रक्शन केलं ते त्याला जेवढा व्हॅलिड FSI आहे त्याच्या अर्धच केलं. त्याचा अर्धा FSI वापरला गेलाच नाही आणि तो वापरला जाणार पण नाही पुढच्या 50 वर्षामध्ये, कारण त्याला तुझा खरंच तिथे बंगलो बनवायचा होता. त्याचा जो उरलेला FSI आहे तो दुसरा बिल्डर, दुसरा व्यक्ती त्याच्या बांधकामात वापरू शकतो, तो विकू शकतो FSI. तर तो जो विकत घेईल FSI मग त्याला जास्त बांधकाम करता येईल. जेवढे पैसे त्याच्याकडनं घेईल त्याच्यावर GST पे करण्याची जबाबदारी त्या प्रमोटरची. आलं लक्षात? एक काय ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट आहे, दुसरा फ्लोअर प्राईस इंडेक्स आहे. आता FSI कसा असतो, काय असतं, तुम्ही युट्यूबला बघाल व्हिडिओ, तुम्हाला अजून माहिती मिळेल. प्लस आणखीन काय, लॉंग टर्म लीज ऑफ लँड. म्हणजे ही जमीन जी आहे एका ट्रस्टची जमीन आहे. ट्रस्टने सांगितलं बिल्डरला तुम्ही इथे बिल्डिंग बांधा, पण त्या जमीन जी आहे त्याची ओनरशिप आमच्याकडे राहील, तुम्हाला आम्ही ही भाड्याने देतोय 40 वर्ष 50 वर्ष. आता सिडकोनी लोकांना घरं दिली, पण 99 वर्षाचं त्यांचं लीज अग्रीमेंट आहे. ते 99 वर्षाचं लीज आहे. ती जमीन त्यांची नाही, घरं त्यांची जमिनीवरची, पण जमीन जी आहे सिडकोची. लॉंग टर्म लीज ऑफ लँड, सप्लायर एनी पर्सन असो, प्रमोटर जर घेईल तर GST प्रमोटर पे करेल. आलं लक्षात? आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघाल की जर का त्या बिल्डरने ती बिल्डिंग बांधली आणि सगळे फ्लॅट विकले, CC मिळण्या अगोदर सगळे फ्लॅट विकले, तर मग एक्झम्पशन पण आहे ह्याच्यावरती पण. आणि जर सगळे फ्लॅट CC मिळण्या अगोदर, CC किंवा OC मिळण्या अगोदर विकू शकला नाही, तर जेवढे अनसोल्ड फ्लॅट आहेत त्याच्यावर त्याला काय करायला लागतं, तुम्हाला ऑडिटला हे बघायला लागेल. मला ऑडिटचे पॉईंट हे आहेत. बिल्डरचं ऑडिट करायला गेलं तुम्हाला हे गोष्टी बघायच्या. 9(4) मध्ये त्याला टॅक्स लागतोय का, डेव्हलपमेंट राईट त्यांनी घेतले तर CC मिळेपर्यंत किती फ्लॅट विकले होते, अनसोल्ड फ्लॅट काय होते का, मग अनसोल्ड फ्लॅटवर लायबिलिटी त्याची येते की त्यांनी भरली आहे का, समजलं ना? हां हां FSI त्यांना जेव्हा जास्त मिळतो आणि त्यासाठी त्यांनी काय चार्जेस पे केले तर त्याच्यावरती GST पे करायचं. अशी कुठे तरतूद आहे की जिकडे ॲडिशनल FSI वापरता येतो, तर त्याकरता चार्जेस जर पे केले तर त्याच्यावरती बिल्डर प्रमोटरनी त्याचा GST पे करायचा. तुम्ही जसं तुम्हाला बेसिक प्रोविजन कळत जातील, मला आणखीन रिसर्च करण्याची गरज पडेल. तुम्हाला ज्या लेवलला काम करायचं आहे त्या लेवलला माझं काम काय आहे की तुम्हाला लॉ समजावून सांगणं, एकदा असं प्रोविजन आहे, मग त्यात तुम्हाला किती डिटेलमध्ये जायला लागेल तेवढं तुम्हाला जायला लागेल, अभ्यास तुम्हाला एक्स्ट्रा करायला लागेल. बिफोर इश्युअन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट टॅक्स इज पेड ऑन देम. जे कन्स्ट्रक्शन फ्लॅट सोल्ड केलेत, ओके, आता जर समजा इथे कन्सिडरेशन ₹10 करोड, 10 करोड डेव्हलपमेंट राईटचे आहेत एक्झाम्पल. आफ्टर इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट कन्सिडरेशन 10 करोड विल बी टॅक्सेबल. जर का तेवढे फ्लॅट अनसोल्ड राहिले त्याच्यावरती GST पे करा. एंट्री नंबर 41A 41B एक्झम्पशन नोटिफिकेशन आहे, त्यातून त्या एंट्री आल्या. समजलं ना? तुम्हाला एक्झम्पशन पण सायमल्टेनियसली बघायला लागेल की एक टॅक्सेबल केलेलं असतं, पण त्याच्याच साईड बाय साईड पॅरल काही एक्झम्पशन असतं. म्हणजे 100% टॅक्सेबल नाही, 100% एक्झाम पण नाही असं असतं. काही समुदायाला, काही लोकांना एक्झाम केलं असतं, बाकी त्यांना टॅक्सेबल केलं असतं. किंवा कंडिशनल एक्झम्पशन असतं की जर कंडिशन फुलफिल झाली तर मग एक्झम्पशन, कंडिशन फुलफिल नाही झाली तर टॅक्सेबल. कंपनीचा डायरेक्टर असतो, कंपनीचा डायरेक्टर असतो. सर्व्हिसेस सप्लायड बाय डायरेक्टर ऑफ अ कंपनी और बॉडी कॉर्पोरेट टू द सेड कंपनी और बॉडी कॉर्पोरेट. कंपनी और बॉडी कॉर्पोरेटचा जो डायरेक्टर आहे त्याने त्या कंपनीला किंवा बॉडी कॉर्पोरेटला सर्व्हिस दिली.
ओके, सर्व्हिस दिली. तो एम्प्लॉई नाही आहे कंपनीचा. एम्प्लॉई असेल तर त्याचा TDS कट होतो. एम्प्लॉई म्हणून TDS कट होतो ना, डायरेक्टरचा पण त्याचा TDS कट होतो, कारण तो एम्प्लॉई झाला. जर एम्प्लॉई नाही तो आणि त्याला काही अशा प्रकारचं पेमेंट केलं गेलं, त्याच्यावरती GST पे करण्याची जबाबदारी कंपनी किंवा बॉडी कॉर्पोरेटची असेल. सर्व्हिस कोण दिली? डायरेक्टर ऑफ कंपनी किंवा बॉडी कॉर्पोरेट. त्याला पैसे मिळाले, GST कोण पे करणार? कंपनी किंवा बॉडी कॉर्पोरेट. सर्व्हिसेस सप्लाइड बाय अ इन्शुरन्स एजंट टू एनी पर्सन कॅरिंग ऑन इन्शुरन्स बिझनेस. तुमच्याकडून मित्र असेल ना इन्शुरन्स एजंट असेल ना, कोणते तुम्हाला बोललं असेल पॉलिसी काढा माझ्याकडे. तुम्ही पॉलिसी काढली तर तो 100 लोकांच्या पॉलिसी काढत असेल, त्यांचं जे काय प्रीमियम आहे तो पे करत असेल ना. पॉलिसी अमाऊंट जी असेल त्याचा काय हप्ता असतो ना, काय महिन्याला, क्वार्टरली, इयरली, तुम्ही पे केला तर त्याला इन्शुरन्स कंपनी कमिशन देते. बरोबर आहे. आता जर का एखाद्या व्यक्तीला 1,00,000 रुपये कमिशन दिलं इन्शुरन्स कंपनीने, इन्शुरन्स कंपनीने 1,00,000 रुपये दिले ना तुमच्या मित्राला, सर्व्हिस कोणी घेतली? इन्शुरन्स कंपनीने. मग ह्याच्यावर तर GST कोण भरणार? इन्शुरन्स कंपनी. एनी पर्सन कॅरिंग ऑन इन्शुरन्स बिझनेस लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी. इन्शुरन्स एजंट जो आहे हा सर्व्हिस देतो इन्शुरन्स कंपनीला. इन्शुरन्स कंपनीला बिझनेस मिळतो इन्शुरन्स एजंटमुळे. इन्शुरन्स एजंट हे इन्शुरन्स कंपनीचे एम्प्लॉई नसतात. जर तुम्ही बिझनेस दिला तर तुम्हाला कमिशन मिळणार. अशा बेसिसवरती इन्शुरन्स एजंट इन्शुरन्स कंपनी नेमते. आता जर का असं ठेवलं की इन्शुरन्स एजंट आज जर का फॉरवर्ड 4 महिने टॅक्स कलेक्ट करेल तर किती अडचण निर्माण होईल बघा. एक पहिली गोष्ट, जोपर्यंत तो इन्शुरन्स एजंट 20 लाख ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत एक्सिड करत नाही तोपर्यंत रिटर्न घेणारच नाही. म्हणजे पहिल्या 20 लाखाला गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार नाही. 20 लाखाच्या पुढे त्याचा बिझनेस गेला, म्हणजे कमिशन गेलं का तो रिटर्न घेईल आणि मग तो टॅक्स तसं त्याला कमिशन मिळत जाईल. तो इथे 1 लाख घेणार नाही इन्शुरन्स कंपनीकडनं, 1,18,000 घेईल. बरोबर आहे. आणि त्यांनी त्या 18,000 जमा केलेच नाही तर अशी समजा पूर्ण देशामध्ये काही लाख इन्शुरन्स एजंट असतील, तेवढ्या लोकांना GST डिपार्टमेंटला पकडायला लागेल कोणी भरले नाही पैसे. पण इन्शुरन्स कंपन्या किती आहेत? 20, 30, 5, 50 कंपन्या असतील ना. मग 50 कंपन्यांनी जर का 50 लाख लोकांना कमिशन दिलं असेल तर 50 लोकांना पकडणं सोपं आहे ना. इन्शुरन्स कंपनीला सांगितलं तुम्ही जेव्हा पेमेंट कराल इन्शुरन्स एजंटला कमिशन म्हणून, तेव्हा GST तुम्ही जमा करा. त्यांच्याकडनं आम्ही GST घेणार नाही, त्यांना देऊ नका. त्यांना देऊन ते जमा करतील. त्यापेक्षा तुम्ही GST आम्हाला डायरेक्टली द्या. तुम्ही सर्व्हिस घेतली, किती अमाऊंट त्यांना पे केली? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख GST पे करायचा कोणी? इन्शुरन्स बिझनेस करणारा इन्शुरन्स कंपनी. सोपं आहे ना हे. बँक असते, कर्ज देते ना बँक. सर्व्हिसेस सप्लाइड बाय रिकव्हरी एजंट. आता कर्ज देणं सोपं आहे, वसूल करणं कठीण. एखाद्याने कर्ज घेतलं, आता शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं, शेतकऱ्यांना कर्ज फेडता येत नाही, पूर आला, वादळ आलं, काय करणार? कुठनं भरणार पैसे? ओके. बँकिंग बिझनेसचा प्रॉब्लेम असा आहे की लोकांना लोन पाहिजे असतं, पण जर ते लोन रिकवर झालं नाही तर बँक डुबणार. आणि सगळेच लोक इमानदार नसतात आणि सगळेच लोक बेईमान नसतात. म्हणजे बेईमान लोक आहेत, त्याकडे पैसे असून पण हप्ते भरत नाहीत. अशा लोकांना रिकव्हरी करण्याकरता बँक काय करते? रिकव्हरी एजंट नेमते. रिकव्हरी एजंट नेमते. बरोबर आहे. ज्यांनी लोन घेतलं त्याने हप्ता नाही भरला त्याला रिकव्हरी एजंट जाऊन भेटतात की तुम्ही ह्या बँकेतनं लोन घेतलेलं आहे आणि तुम्ही एक ॲग्रीमेंट साईन केलं आहे, तर तुमचं घर आहे, दुकान आहे, तुम्ही लोनवरती घेतलं आहे, नाही हप्ते भरले तर ह्याच्यावरती जप्ती येईल. तुम्ही तुमचे एवढे थकीत जे काही लोन आहे ते भरा, इंटरेस्ट एवढा आहे तो भरा, काय कारण आहे ते सांगा. मग कारण ऐकतात. मग कधीपर्यंत मग तू हप्ते भरू शकत नाही, कधीपासून भरायला लागशील रेग्युलर. अशा प्रकारे रिकव्हरी एजंटचं काम असतं की पब्लिकशी कम्युनिकेट करणं, त्यांनी लोन घेतले त्याशी कम्युनिकेट करणं कर्जदाराशी, आणि कर्जदाराने मग काय उत्तर दिलं आहे ते बँकेला सांगणं. म्हणजे इथे कसं होतं,
वाईटपणा येतो. समजलं ना? मी मित्राला तरी पैसे उधार दिले आणि मागितले, तर काय विश्वास नाही का? असं आहे ना. इथे तर कसं आहे, तुमच्या घरावर जप्ती येईल इथपर्यंत बोलायचं त्यांना. नाही, बँक आपल्या अधिकाऱ्यांना पाठवत नाही. बँकेमध्ये कसं आहे, तुम्ही गेलात, वेलकम सर, या, काय पाहिजे तुम्हाला, ह्या काउंटरला या, अशा बँक आहेत ना आपल्याकडे. मग त्यांनी लोन दिलं तर मग त्यांना असं आपला पब्लिक रिलेशन्स खराब नाही करायचे. मग ते रिकव्हरी एजंट नेमतात की जा आणि त्यांना तुम्ही काय बोलाल ते बोला, आम्हाला वसुली करून द्या. आपण काय काय असे मग व्हिडिओ बघतो, ऑडिओ क्लिप बघतो की कसे शिव्या घालतात चांगल्या बँकांचे रिकव्हरी एजंट, कारण त्यांना वसुली झाले पैसे मिळणार आहेत. रिकव्हरी एजंटला वसुली झालेले पैसे मिळणार आहेत. मग ते कुठल्याही थराला जाऊन अशा घटना घडतात. बँक त्यांना सांगत नसेल की अशा शिव्या द्या म्हणून, पण त्यांनी दिल्यात, असे व्हिडिओ आपल्याला दिसतात. तर रिकव्हरी एजंटला जर बँकेने पेमेंट केलं, पैसे दिले, त्याच्यावरचा GST बँक घेणार. रिकव्हरी एजन्सी ॲक्शन घेणार नाही की आम्हाला 10 लाख मिळाले, हा GST आम्ही जमा करतो. नाही, बँकेवर जबाबदारी टाकले की बँक, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी जे असेल त्यांनी रिकव्हरी एजंट नेमले, त्यांना रिकव्हरी करण्याकरता पैसे दिले, त्याच्यावरचा GST भरण्याची जबाबदारी त्या बँकेची, फिनान्शियल इन्स्टिट्यूशनची असेल किंवा NBFC, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी. ते झालं ना मध्ये प्रकटने आत्महत्या केली, काय नाव त्याचं, स्टुडिओ, ND स्टुडिओ ना, असंच आहे ना. हां, असं लोन टाकलं तर मग काय करणार? नितीन देसाई, बरोबर आहे ना. नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, त्यांचं काय, ते ठेवी घेतात, बँक नाही आहे पण ते लोन देतात. नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय म्युझिक, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय म्युझिक कंपोजर, photographer, artist or the like by way of transfer or permitting the use or enjoyment of copyright covered under section 13(1)(a) of the Copyright Act 1957 relating to original dramatic, musical or artistic work to a music company, producer or the like. आता ह्याच्यामध्ये काय आहे, सप्लायर कोण आहे, म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर, आर्टिस्ट किंवा ऑर द लाईक या प्रकारचे लोक जे सप्लाय करतील. म्युझिक कंपोजर आहे, म्युझिक डायरेक्टर असेल, फोटोग्राफर असेल, आर्टिस्ट असेल, यांना जे पेमेंट म्युझिक कंपनी करते, बरोबर आहे. म्युझिक कंपनी काय करते, सर्व्हिस घेते. जो प्रोड्युसर आहे तो आर्टिस्टला पैसे देतो, आहे ना. जर एखादा ॲक्टर 5 करोड घेतो तर ते काय झालं, हा सप्लाय, तो काही नोकरी करत नाही त्या प्रोड्युसरकडे, त्याचा हे प्रोफेशन आहे. जसं एखादा आर्किटेक्ट फीज घेतो, प्रोफेशन आहे, तसं आर्टिस्ट हे प्रोफेशन आहे. तो जे मानधन घेईल, त्या कामाचे पैसे घेईल, जर 5 करोड घेतो एखादा मोठा ॲक्टर असेल तर जो प्रोड्युसर आहे, ज्यावेळेस ती फिल्म प्रोड्युसर असते तेव्हा ते कंपनी बनवतात, मग त्या कंपनीच्या अंडर सगळे खर्च करतात. मग जर त्यांनी त्या म्युझिक कंपोजरला, फोटोग्राफरला, आर्टिस्टला पेमेंट केलं, त्याच्यावरचा GST ती म्युझिक कंपनी, तो प्रोड्युसर पे करतो. ओके. आता त्याच्यामध्ये ऑथर आहे ना, ऑथर आणि पब्लिशर, याच्यामध्ये काय केलंय की सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय अन ऑथर बाय वे ऑफ ट्रान्सफर और परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ कॉपीराइट रिलेटिंग टू ओरिजिनल लिटरसी वर्क टू पब्लिशर. त्यांनी पब्लिशरला राईट दिले की हे तुम्ही प्रिंट करा, त्याचं पुस्तक छापा, अधिकार दिले ऑथरनी. ऑथर जो आहे हा फॉरवर्ड चार्जमध्ये पण टॅक्स कलेक्ट करू शकतो. मग त्याला इंटिमेशन द्यायला लागतं. 1/10/19 पासून हे आलं की हाऊएव्हर अन ऑथर कॅन चूज टू पे टॅक्स अंडर फॉरवर्ड चार्ज. जर ऑथर फॉरवर्ड चार्जमध्ये नसेल तर मग पब्लिशर GST पे करा. अशा गव्हर्नमेंटने चॉईस दिलेला नाहीये की तुम्ही ठरवा रिव्हर्स चार्ज का फॉरवर्ड चार्ज, असं नाहीये. GTA मध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत, इथे तसं नाहीये. रिव्हर्स चार्ज तर रिव्हर्स चार्ज आहे, पण जिथे ऑप्शन दिलं आहे की लोकांची मागणी आहे आणि गव्हर्नमेंटला वाटतं ही मागणी योग्य आहे, मग ते लॉमध्ये अमेंडमेंट येते की चला ठीक आहे, ऑथर पण ऑप्ट करू शकतो फॉरवर्ड चार्जमध्ये. मग तिथे पब्लिशरला टाय देण्याची गरज नाही.
त्याचा मग अनॅक्षर आहे तो तिकडे ॲप्लिकेशन करेल. तर तिकडे पोर्टलला ऑप्शन येतो, तसं आहे ना ऑप्शन येतो. तुम्हाला मी युटिलिटीचा ऑप्शन दाखवला ना, तसं ह्याला पण ऑप्शन येतो. थांबायचं का? अजून 20 एक एंट्री आहेत, बरं ते अजून. तर मला 11:30ला परत दुसरा क्लास आहे.